नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राठोड एमपीएससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी मयुरी शिंदे, राज्यसेवा 2022 मधून माझी सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदी निवड झालेली आहे आणि राठोड एमपीएससी अकॅडमी मार्फत येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईन पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी यासाठी महत्त्वाचे असणारे चालू घडामोडी मधले जे टॉपिक्स आहेत त्याची सिरीज आपण घेऊन येत आहोत. त्यामध्ये आज पहिल्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडीमधले जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत हे पाहणार आहोत आपण आज या व्हिडिओमध्ये. तसेच राठोड एमपीएससी अकॅडमी मार्फत येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी जे की 5 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी ला हे जे पेपर एक्झाम होणार आहे त्यासाठी एक प्लॅनिंग बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 60 दिवस असतील, 60 टॉपिक्स असतील आणि 60+ मार्क कशा प्रकारे घेतले जाऊ शकतात याबद्दलची एक परिपूर्ण तयारी या बॅच मधून करून घेण्यात येणार आहे. तर यामध्ये डेली टार्गेट दिले जातील, डेली लाईव्ह क्लासेस असतील, डेली पेपर असणार आहेत, त्यासोबतच डेली नोट्स दिल्या जाणार आहेत. तर यामध्ये एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच अशा प्रकारे ही बॅच तयार केलेली आहे. तर या बॅचचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे चालू घडामोडीमधले पुरस्कार बघत आहोत. आपल्याला माहित आहे की राज्यसेवा प्रिलिम्स असेल की कंबाईनची ग्रुप बी किंवा ग्रुप सी ची प्रिलिम्स असेल, त्यामध्ये 15 प्रश्न जवळपास आपल्याला चालू घडामोडीवर पुरस्कारांवर विचारले जातात. तर त्या 15 प्रश्नांपैकी जे महत्त्वाचे पुरस्कार की ज्यावर प्रश्न येऊ शकतात, तर हे आपल्याला पुरस्कार काही आहेत की वारंवार आयोग त्याच पुरस्कारांवर प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतं आयोगाच्या PYQ वरून. त्यापैकीच काही पुरस्कार आपण इथे घेणार आहोत. त्यामध्ये आज आपण साहित्य क्षेत्रातले जे सगळ्यात महत्त्वाचे 2 पुरस्कार आहेत, त्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार 2023 आणि 24 या 2 वर्षामधले ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार जे की ज्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, त्यासोबतच येणाऱ्या प्रिलिम्स राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी हे पुन्हा विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारचे महत्त्वाचे अवॉर्ड हे 2 आपण इथे कव्हर करणार आहोत. तर आणि अजून दुसरे एक की पुरस्कार जरी असतील तर त्यावर कोणत्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारतं. त्यामध्ये आपल्याला 2 ट्रेंड दिसतात की काही जे पुरस्कार आहेत त्यामध्ये अगदीच वन लाईनर प्रश्न विचारले जातात की अगदीच नवीन पुरस्कार असतील तर त्यावर फक्त कोणत्या व्यक्तीला तो पुरस्कार मिळालाय असा प्रश्न दिसतो आपल्याला. काही जर पुरस्कार पाहिले आपण जे की खूपच महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये भारत सरकारचे पुरस्कार असतील किंवा महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार असतील, त्यामध्ये काही पुरस्कारांवर सध्या करंटमध्ये तर प्रश्न विचारलेच जातात, पण करंट अफेअर्सच्या सेक्शनमध्ये बेसिक वर सुद्धा आयोगाने त्यावर प्रश्न विचारलेले आहेत की तो पुरस्कार कोण देतं, फक्त असाही प्रश्न आपल्याला दिसतो. त्यामुळे या 2 पुरस्कारांमध्ये स्पेशली बेसिक्स प्लस सध्या तो पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे हे सगळं आपण इथे कव्हर करणार आहोत. तर सुरुवात करूयात ज्ञानपीठ पुरस्कारांपासून. ज्ञानपीठ पुरस्कार जर पाहिला तर साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च जे 2 पुरस्कार आहेत, त्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि जे साहित्य अकादमी फेलोशिप पुरस्कार आहे, जो साहित्य अकादमी मार्फत दिला जातो, आणि त्यासोबतच ज्ञानपीठ पुरस्कार. तर हे 2 पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार मानले जातात. आणि मग जो ज्ञानपीठ आहे तो कोण देतं आणि कधीपासून देतं, तर 1961 ला या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती, स्थापना करण्यात आलेली आहे. आणि कोण देतं हा सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. भारतीय ज्ञानपीठ या ट्रस्ट तर्फे हा पुरस्कार दिला जातो, जी की ही ट्रस्ट जी आहे ती जैन कुटुंबाने, जे टाइम्स ऑफ इंडियाचं जे जैन कुटुंब आहे त्यांनी ही ट्रस्ट स्थापन केलेली आहे, भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट. आणि भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट या ट्रस्ट मार्फत आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. राज्यसेवा प्रिलिम्सला आयोगानं हा प्रश्न विचारलेला होता. त्यामध्ये कोणत्या व्यक्तीला मिळालाय किंवा 2022-23 काहीही न विचारता बेसिक वर आयोगानं हा प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे हा खूप महत्वाचा पुरस्कार आहे आणि हा आयोगाचा PYQ सुद्धा राहिलेला आहे. तर 1961 मध्ये या पुरस्काराची स्थापना झाली होती आणि तो पहिला पुरस्कार जो आहे तो 1965 ला जी शंकर कुरूप यांच्या उडा कुज्जल या मल्याळम कविता संग्रहासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. आणि या पुरस्काराचं जर स्वरूप पाहिलं तर ते किती आहे, 11 लाख रुपये, आणि त्यासोबतच मानपत्र आणि सरस्वती देवीची जी मूर्ती आहे तर ही या पुरस्कारामध्ये दिली जाते. त्यासोबतच हा पुरस्कार कोणाला दिला जातो, तर हा पुरस्कार 1982 पर्यंत जर पाहिलं, 1982च्या अगोदर हा पुरस्कार लेखकाच्या कोणत्याही एका कलाकृतीसाठी, साहित्य कृतीसाठी दिला जात होता. मात्र 1982च्या नंतर हा एखाद्या लेखकाच्या
साहित्य क्षेत्रातील त्याचं जे आजीवन योगदान आहे त्यासाठी हा पुरस्कार दिला जातो 1982च्या नंतर. आणि आतापर्यंत जर हा पुरस्कार पाहिला आपण तर सर्वात जास्त वेळा हा पुरस्कार हिंदी भाषेसाठी देण्यात आलेला आहे. आणि आतापर्यंतचे मराठी भाषेतले ज्ञानपीठ विजेते जे आहेत ते इथं आपल्याला दिसतात की वि. स. खांडेकर असतील, वि. शिरवाडकर असतील, विंदा करंदीकर असतील किंवा भालचंद्र नेमाडे यांचं जे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे जे आहेत तर या लेखकांना आणि त्यांच्या या साहित्य कृतींना हे पुरस्कार देण्यात आले होते. आता आपल्याला महत्वाचं आहे की बेसिक्स मध्ये झाल्याच्या नंतर हा पुरस्कार नेमका यावर्षी कुणाला देण्यात आलेला आहे. बरं, यावर्षीचा जर पाहिला आपण 2023चा पुरस्कार जो की 58वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे आणि तो जे प्रसिद्ध कवी आहेत किंवा दिग्दर्शक आहेत, गुलजार गीतकार आहेत यांना देण्यात आलेला आहे. गुलजार. तर गुलजार आणि दुसरा जर पुरस्कार जर पाहिला तर जे संस्कृत पंडित आहेत रामभद्राचार्य, जगद्गुरु रामभद्राचार्य म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार 2023चा जो आहे तो यावर्षी 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. तर याबद्दल आपण पाहूयात पूर्ण. गुलजार यांना हा महत्वाचा पुरस्कार मिळालेला आहे 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023चा. तर असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, पण त्यासोबतच हा खूप महत्वाचा पुरस्कार असल्यामुळे या व्यक्तीवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला थोडंसं गुलजार यांच्याबद्दल माहिती असावं. तर हे यांचं पूर्ण नाव जर पाहिलं तर काय आहे, कवी गुलजार यांचं पूर्ण नाव संपूर्ण सिंह कालरा आहे, हे महत्वाचं असू शकतं. त्यासोबतच त्यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट कुठला हे पण आपल्याला माहिती असावं. जसं की मेरे अपने हा त्यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट आहे. त्यासोबत त्यांना आतापर्यंत कुठले पुरस्कार मिळालेले आहेत हे सुद्धा महत्वाचं असू शकतं. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्यामध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2002ला मिळाला होता. त्यासोबतच पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे 2004चा. 2013चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुलजार यांना मिळालेले आहेत आणि त्यासोबतच जय हो या सॉंगसाठी ऑस्कर पुरस्कार सुद्धा गुलजार यांना मिळालेला आहे. तर यासोबतच आता एक नवीन पुरस्कार यामध्ये ऍड झालाय तो म्हणजे 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023चा. त्यासोबतच अजून एक व्यक्ती आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालाय 58वा ज्ञानपीठ पुरस्कार, ते म्हणजे जगद्गुरु रामभद्राचार्य. जगद्गुरु रामभद्राचार्य यांचं मूळ नाव जर पाहिलं तर काय आहे, गिरीधर मिश्र आणि हे रामानंद संप्रदायाचे अनुयायी आहेत. तसेच त्यांनी एक धार्मिक आणि समाजसेवी संस्था स्थापन केली होती, त्याचं नाव आहे तुळशीपीठ आणि या तुळशीपीठाचेच हे अध्यक्ष किंवा जे जगद्गुरु रामभद्राचार्य हे आहेत. आणि 22 भाषांचं ज्ञान यांना होतं. यामध्ये असं म्हटलं जातं की हे जन्मापासून काही दिवसाच्या नंतरच अंध झाले, पण तरी सुद्धा त्यांनी इतर सगळ्या भाषांचं ज्ञान जे आहे ते फक्त ऐकून घेतलेलं आहे. त्यांनी कधीही ब्रेल लिपीचा सुद्धा वापर केलेला नव्हता. फक्त ऐकून त्यांनी एवढ्या सगळ्या भाषांचं ज्ञान घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या आजीवन योगदानासाठी 58वा ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. तर त्यांना या अगोदर पद्मविभूषण पुरस्कार 2015चा मिळालेला होता. हे महत्वाचे ज्ञानपीठ पुरस्कार आहेत जे की 58वे ज्ञानपीठ पुरस्कार 2023. त्यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट यामध्ये राहिलेली आहे जी की अत्यंत महत्वाची आहे, पण स्लाइड्स मध्ये इथं नाहीये दिलेली. तर ती आपण पाहूयात की ज्ञानपीठ पुरस्कार जर पाहिले तर ते 23 भाषेमधील ज्या कलाकृती आहेत त्यांना दिले जातात. म्हणजे त्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार हे 22 भाषा ज्या की कॉन्स्टिट्यूशन मधल्या आहेत, संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये असलेल्या 22 भाषा प्लस इथे इंग्रजी या 23 भाषांमधल्या कलाकृतींना ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. आणि जे साहित्य अकादमी पुरस्कार आपल्याला महत्वाचे दुसरे दिसतात ते मात्र 24 भाषांसाठी दिले जातात. पण ज्ञानपीठ पुरस्कार जर पाहिले तर 23 भाषेतील कलाकृतींना हे पुरस्कार दिले जातात. तर हे एक खूप महत्वाची गोष्ट आहे की 23 भाषेतील कलाकृतींना ज्ञानपीठ पुरस्कार दिले जातात. तर अशा प्रकारे ज्ञानपीठचे बेसिक्स प्लस हे पुरस्कार यावर्षी कोणाला मिळालेले आहेत
हे आपण इथे पाहिलेलं आहे. त्यानंतरचा महत्वाचा पुरस्कार आहे तो म्हणजे साहित्य अकादमीचा पुरस्कार. तर साहित्य अकादमी पुरस्कारांवर सुद्धा बेसिकमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात प्लस करंट. तर साहित्य अकादमीचं बेसिकमध्ये आपण पाहूयात. साहित्य अकादमी पुरस्कार जर पाहिले तर दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. याचं सुद्धा स्वरूप किती आहे? 1 लाख रुपये. तो 11 लाख रुपयाचा होता ज्ञानपीठ पुरस्कार. इथे 1 लाख रुपये ताम्रपत्र आणि शाल मिळते. त्यानंतर हे पुरस्कार जर पाहिले तर हे पुरस्कार मात्र 24 भाषेतील कलाकृतींना दिले जातात. म्हणजेच इथे ज्ञानपीठ पुरस्कार हे 23 भाषेतील कलाकृतींना होते, परंतु साहित्य अकादमी पुरस्कार हे 24 भाषेतील कलाकृतींना म्हणजेच 8व्या अनुसूचीतील 22 भाषा प्लस इंग्रजी आणि प्लस राजस्थानी, जे की साहित्य अकादमीमध्ये आहे पण ज्ञानपीठमध्ये आहे. त्यामुळे ही इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत आणि अजूनही पडू शकतात. तर 24 भाषामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केला जातो. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कारानंतर साहित्य अकादमी हा पुरस्कार जर पाहिला तर भारत सरकारचा द्वितीय सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. म्हणजे साहित्य अकादमी, ज्ञानपीठ सर्वोच्च आणि त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार हे सर्वात महत्वाचे पुरस्कार आहेत. तर कोण देतं साहित्य अकादमी पुरस्कार? साहित्य अकादमी पुरस्कार देण्यासाठी साहित्य अकादमी संस्था आहे. जशा प्रकारे ज्ञानपीठ पुरस्कार देणारी ज्ञानपीठ ट्रस्ट होती, भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट होती, त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तशा प्रकारे साहित्य अकादमी पुरस्कार देण्यासाठी साहित्य अकादमी संस्था आहे, जिची स्थापना 12 मार्च 1954 ला झाली होती आणि ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. याचं मुख्यालय दिल्लीला आहे. याचे पहिले अध्यक्ष जे आहेत ते जवाहरलाल नेहरू होते आणि पहिल्यांदा हा पुरस्कार 1955 ला देण्यात आला होता. मराठी भाषेसाठी जर कुणाला देण्यात आला होता तर हा पुरस्कार तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या पुस्तकासाठी त्यांना पहिला साहित्य अकादमी पुरस्कार जो की मराठी भाषेसाठी तो प्रदान करण्यात आलेला होता. तर या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार किंवा इथे अजून महत्वाचं म्हणजे की साहित्य अकादमी मार्फत कुठले कुठले पुरस्कार दिले जातात यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर हे सगळे पुरस्कार आहेत ज्यामध्ये जे की साहित्य अकादमी या संस्थेमार्फत दिले जातात. त्यामध्ये साहित्य अकादमीचा फेलोशिप आहे. फेलोशिपमध्ये पण प्रेमचंद फेलोशिप असेल किंवा आनंद कुमार स्वामी फेलोशिप असेल. साहित्य अकादमी पुरस्कार जो की आपण आता पाहणार आहोत 2023. त्यानंतर साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार आहे. त्यानंतर साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार सुद्धा आहे आणि युवा साहित्य पुरस्कार आणि भाषा सन्मान पुरस्कार. तर एवढे सगळे पुरस्कार हे साहित्य अकादमी मार्फत दिले जातात. तर यामध्ये 2023 आणि 24 मध्ये जे काही महत्वाचे पुरस्कार दिलेले आहेत साहित्य अकादमी मार्फत ते पुरस्कार आपण इथे पाहणार आहोत. तर इथे दिलेला आहे पहिला सर्वोत्कृष्ट पुरस्कारांमध्ये ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे आणि त्यानंतर कुठला तर साहित्य अकादमीचा पुरस्कार. तर साहित्य अकादमी पुरस्कार 2023 हा कोणाला देण्यात आलेला आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2023 हा डिसेंबर 2023 मध्ये जे पुरस्कार जाहीर केले होते तर हे पुरस्कार आपल्याला येणाऱ्या राज्यसेवा प्रिलिम्ससाठी महत्वाचे असणार आहेत. तसेच कंबाईंड प्रिलिम्सवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा पुरस्कार लेखक कृष्णात खोत यांना मराठी भाषेच्या साहित्य कृतीसाठी देण्यात आला होता. आता हे पुरस्कार सुद्धा आपण बघतो की 24 भाषांमध्ये दिले जातात. आपल्याला फक्त मराठी भाषेचा खूप जास्त महत्वाचा आहे आणि त्यासोबतच उर्दू वगैरे आहेत तर हे सुद्धा काही भाषेचे किंवा इंग्रजी वगैरे, पण आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जो की 2023 चा आहे. लेखक कृष्णात खोत यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. यांची कादंबरी आहे ती म्हणजे रिंगाण. रिंगाण नावाची त्यांची कादंबरी आहे. इथे लक्षात घेण्यासारखं म्हणजे आयोगानं इथे सुद्धा प्रश्न या दोन पुरस्कारावर खूप डेप्थ मध्ये प्रश्न विचारले जातात. स्टेटमेंट असतात, मल्टी लाईनर प्रश्न विचारले जातात, मल्टी स्टेटमेंट असतात आणि तिथे आयोगानं एका वेळेला त्या साहित्यिकाची, त्या लेखकाची कादंबरी आहे की कथासंग्रह आहे की कविता संग्रह आहे यावर सुद्धा प्रश्न विचारलेला होता. मग तिथे आपल्याला फसवण्याचे चान्सेस असतात. तर आपल्याला इथे माहिती असावं की रिंगाण ही कादंबरी आहे. लेखक कृष्णात खोत यांची रिंगाण ही कादंबरी. यासाठी साहित्य अकादमीचा 2023 चा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आता इतर जर पाहिलं तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला या व्यक्तींवर, जसं ज्ञानपीठवर पाहिलं होतं आपण, व्यक्तिविशेषवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात किंवा त्यांच्या साहित्य कृती ज्या आहेत त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. म्हणून यांच्या महत्वाच्या साहित्य कृती आपल्याला इथे दिसतात. त्यामध्ये झडजिंबाड आहे, गावठाण आहे, गवताळा, धूळ माती, रौंदाळा, रिंगाण हे सगळे त्यांची साहित्य कृती आहेत. त्यासोबतच
नांगरल्याविन भुई नावाचं ललित काव्य, ललित चित्रलेखन सुद्धा कृष्णात खोत यांचं आहे. तर ही साहित्यकृती थोडीफार आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. त्यासोबतच साहित्य अकादमीचा पुरस्कार उर्दू भाषेसाठीचा इथं थोडासा महत्वाचा आहे, कारण पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदा म्हणण्याच्या ऐवजी उर्दू भाषेमधल्या दुसऱ्या महिला लेखिका आहेत की त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्या म्हणजेच लेखिका सादिका नवाब यांना उर्दू भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे. त्यांची कादंबरी आहे राजदेव की अमराई. तर आता हे पुरस्कार जे आहेत तर आपल्याला इथे व्यक्तीचं नाव विचारलं जाऊ शकतं की उर्दू भाषेतला साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर तो लेखिका सादिका नवाब यांना मिळालाय. आणि महत्वाचं म्हणजे या उर्दू भाषेतल्या पहिल्या महिला लेखिका नाहीयेत, या दुसऱ्या महिला लेखिका आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे काही पुरस्कारांवर म्हणजे जे आपण आतापर्यंत पाहिले ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी इथले बेसिक सगळे येणार आहेत. आणि आता इथून पुढे जे अवॉर्ड्स असणार आहेत त्यामध्ये आपल्याला फक्त लेखक, त्यांची साहित्य कृती आणि कोणत्या भाषेसाठी हे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यावर प्रश्न येऊ शकतात, पण बेसिक सुद्धा आपण सगळे कव्हर केलेले आहेत. त्यानंतर बालसाहित्य पुरस्कार आहे 2023 चा पहिला पुरस्कार. आता आपण यामध्ये साहित्य अकादमी तर्फे दिले जाणारे सगळे पुरस्कार पाहतोय. सगळ्यात पहिले आपण साहित्य अकादमी पुरस्कार पाहिलाय 2023 चा. मराठी भाषेचा पुरस्कार लेखक कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला मिळाले. आणि उर्दू भाषेसाठीचा पुरस्कार लेखिका सादिका नवाब यांना मिळालेला आहे त्यांच्या राजदेव की अमराई या कादंबरीसाठी. आता पुढचा जो पुरस्कार आहे तो म्हणजे साहित्य अकादमी तर्फेच दिला जाणारा बालसाहित्य पुरस्कार. आणि हा पुरस्कार 2023 चा आहे. हे महत्वाचं. इथे दोन्ही पुरस्कार आपण पाहणार आहोत. जे 2023 चे पुरस्कार आहेत ते राज्यसेवा प्रिलिम्सला कमी येणार आहेत, आणि जे 2024 चे पुरस्कार आहेत ते राज्यसेवा प्रिलिम्सला पण येऊ शकतात. त्यासोबत कंबाईन प्रिलिम्सला सुद्धा ते येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे 2023 चे पुरस्कार सुद्धा राज्यसेवा प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणार आहेत. यामध्ये 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार जर पाहिला तर कोणाला मिळालेला आहे, लेखक एकनाथ आव्हाड यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचा कविता संग्रह आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. कुठला कविता संग्रह? कविता संग्रह आहे, इथे कादंबरी नाहीये. कविता संग्रह छंद देई आनंद या कविता संग्रहासाठी मिळाले. मराठी भाषेचा बालसाहित्य पुरस्कार आहे, याचं स्वरूप 50,000 असतं. ज्ञानपीठचं पाहिलं होतं 11 लाख रुपये, साहित्य अकादमीचं 1 लाख, आणि इथून जे पुढचे पुरस्कार आहेत त्यांचे जवळपास 50,000 एवढं पुरस्काराचं स्वरूप असतं. तसेच मानचिन्ह हे आपल्याला जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही, बेसिक्स मध्ये आपण पाहून घेऊयात. आणि हा पुरस्कार 2023 चा जर पाहिलात 22 व्यक्तींनाच फक्त जाहीर करण्यात आला होता, 22 भाषेतल्या. उरलेल्या 2 भाषेतला हा पुरस्कार जाहीर करायचा राहिला. 2023 चा बालसाहित्य पुरस्कार कोणाला मिळाले? एकनाथ आव्हाड त्यांचा छंद देई आनंद या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर हे आपल्याला इथं चित्र दिसतंय त्यांच्या कविता संग्रहाचं छंद देई आनंद. त्यानंतरचा आता 2023 चा बालसाहित्य पुरस्कार झालाय, पण आता 2024 चा सुद्धा बालसाहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे. तो म्हणजे भारत सासणे यांना 2024 चा बालसाहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे, जो कंबाईनसाठी खूप महत्वाचा असणार आहे. आणि यांचं बालसाहित्य कुठलं आहे, तर त्यांचं समशेर आणि भूतबंगला या कथासंग्रहासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर भारत सासणे आणि त्यांच्या कलाकृतीचं नाव काय आहे, साहित्यकृतीचं नाव समशेर आणि भूतबंगला. तर हे दोन्ही गोष्टी आपल्याला माहित असाव्यात. भारत सासणे हे नाव पण महत्वाचं आहे, तसेच त्यांचं समशेर आणि भूतबंगला हा जो कथासंग्रह आहे, बालकथा संग्रह आहे, तर याला हा पुरस्कार 2024 चा मिळालेला आहे. 2023 आणि 2024 मध्ये कन्फ्युजन व्हायला नको, आपल्याला तिथेही आयोग फसवू शकतं. तर एकनाथ आव्हाड छंद देई आनंद यासाठी 2023 चा पुरस्कार मिळालेला आहे. आणि 2024 चा भारत सासणे यांच्या समशेर आणि भूतबंगला या कथासंग्रहासाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुरस्कार आहे तो म्हणजे साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार. युवा साहित्य पुरस्कारामध्ये कोणाला देण्यात आलेला आहे 2023 चा युवा साहित्य पुरस्कार? तर याबद्दलचे पण बेसिक्स आहेत इथे आपल्याला की 2011 पासून हा युवा साहित्य पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. आणि हा कुणाला दिला जातो, तर युवा साहित्य आहे, त्यामुळे इथं वयोगट आहे की 35 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातल्या युवांना हा पुरस्कार दिला जातो. हा सुद्धा 24 भाषेमध्ये आहे. साहित्य अकादमीचे सर्वच पुरस्कार हे 24 भाषेतील कलाकृतींना दिले जातात.
2023 चा पुरस्कार जर पाहिला तर कुणाला मिळालेला आहे? लेखिका विशाखा विश्वनाथ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि स्पेशल म्हणजे की त्यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. कविता संग्रह आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तसेच हा पहिलाच कविता संग्रह आहे. इथं पण प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. 2023 चे जे युवा साहित्य पुरस्कार आहेत ते 20 भाषेमध्ये जाहीर करण्यात आले होते. आणि त्यांचा कविता संग्रह कुठला आहे? त्याचं नाव, हे नाव पण आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना. हा जो पुरस्कार आहे, हा जो कविता संग्रह आहे त्यांचा, या कविता संग्रहाला 2023 चा युवा साहित्य पुरस्कार साहित्य अकादमीचा देण्यात आलेला आहे. त्यानंतर युवा साहित्य पुरस्कार साहित्य अकादमीचा 2024 चा तो कुणाला देण्यात आलेला आहे? तर हा 2024 चा पुरस्कार आहे तो लेखक देविदास सौदागर यांना देण्यात आलेला आहे, जे की शिवणकाम करणारे एक व्यक्ती आहेत. आणि त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे उसवन नावाची. तर उसवन या कादंबरीला, देविदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. आणि हे पुरस्कार 23 भाषेसाठी होते. आणि इथे कुठला एक पुरस्कार देण्यात आलेला नाही, तर उर्दू भाषेचा पुरस्कार इथे देण्यात आलेला नाहीये. 23 भाषांमध्ये 2024 चे युवा साहित्य पुरस्कार देण्यात आलेले आहेत. खूप महत्वाचे आपल्याला इकडे दिसते उसवन, देविदास सौदागर, हे दोन्ही सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे आहेत. 2024 चे युवा साहित्य पुरस्कार देविदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला मिळालेला आहे. त्यानंतर अनुवादासाठीचा सुद्धा एक महत्वाचा पुरस्कार आहे, अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार. तर हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर लेखक अभय सदावर्ते यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांच्या ब्राह्मोस एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा, हे जे पुस्तक आहे, आता हे अनुवादाचा पुरस्कार आहे, म्हणजे हे पुस्तक इंग्लिशमध्ये आहे. इंग्लिशमध्ये हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? ए शिवतनू पिल्लई यांचं हे पुस्तक आहे. आणि त्यांचा मराठीमध्ये अनुवाद कोणी केलेला आहे? तर लेखक अभय सदावर्ते यांनी त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. आणि या अनुवादासाठीच त्यांना मराठी भाषेचा अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. अभय सदावर्ते, ब्राह्मोस एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा या त्यांच्या साहित्य कृतीसाठी. आणि 2022 चा पुरस्कार जर पाहिला तर हा कोणाला देण्यात आला होता? प्रमोद मुजुमदार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यासोबत अजून एक साहित्य अकादमीचा महत्वाचा पुरस्कार आहे, जो की सर्वोच्च साहित्य अकादमीचा पुरस्कार मानला जातो, तो म्हणजे साहित्य अकादमीची फेलोशिप. तर साहित्य अकादमीची फेलोशिप जी आहे, तर याबद्दलचे पुरस्कार हे 2021 मध्ये जाहीर करण्यात आले होते. तेव्हा भालचंद्र नेमाडे जे मराठी भाषेसाठी, त्यांना सुद्धा साहित्य अकादमी फेलोशिप पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्याच वेळेला रस्किन बॉन्ड यांना सुद्धा इंग्रजी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार म्हणण्याच्या ऐवजी साहित्य अकादमी फेलोशिप जी आहे ती जाहीर करण्यात आली होती. तर पण मात्र रस्किन बॉन्ड यांना आता मार्च 2024 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात, ही जी फेलोशिप आहे ती प्रदान करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे आपल्याला महत्वाचं आहे, कारण हे रिसेंट न्यूज मध्ये आहे. तसे हे पुरस्कार 2021 मध्ये जाहीर झालेले. तर इंग्रजी लेखक जे आहेत रस्किन बॉन्ड यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जी आता रिसेंटली मार्च 2024 मध्ये प्रदान करण्यात आलेली आहे. हे सगळे जे पुरस्कार आहेत ते साहित्य अकादमीचे 2023 आणि 2024 चे महत्वाचे पुरस्कार आहेत. त्यासोबतच ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा आपण पाहिलेला आहे, जो 2023 जाहीर झालेला आहे. 2 व्यक्तींना हा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि साहित्य अकादमीचे जेवढे या वर्षातले पुरस्कार होते 23 आणि 24 मधले, हे सगळे पुरस्कार आपण इथे पाहिलेले आहेत. पुरस्कारांवर बेसिक्स प्लस यावर्षी तो पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? ती व्यक्ती आणि त्याची साहित्य कृती ही आपल्याला महत्वाची आहे. तसेच ती कादंबरी आहे, तो कथा संग्रह आहे की तो कविता संग्रह आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असावं. ज्ञानपीठ पुरस्कार कोण देतं, किती भाषेसाठी दिला जातो आणि सुरुवात कधीची आहे हे माहिती असावं. त्यासोबतच साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना कधी झालेली आहे, किती भाषेमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो आणि कोणकोणत्या प्रकारचे पुरस्कार आहेत आणि ते 2023 आणि 24 साठी कुणाला देण्यात आले आहेत, त्यांची साहित्य कृती कोणती आहे, यावर वन लाईनर तसेच मल्टी लाईनरचे प्रश्न आपल्याला आयोगाकडून अपेक्षित आहेत, कारण आयोगाने PYQs मध्ये ते वारंवार विचारलेले आहेत. तर अगदी थोडक्यामध्ये आपण
महत्वाचे असलेले, प्रिडिक्शन असलेले, खूप जास्त महत्वाचे असणारे पुरस्कार आपण इथे कव्हर केलेले आहेत, की ज्यावर 1 किंवा 2 प्रश्न हा येत्या प्रिलिम्समध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनेच आपण महत्वाचे जे करंट अफेअर्स मधले काही टॉपिक्स असणार आहेत, की ज्यावर प्रश्न अपेक्षित आहेत, फिक्स प्रश्न अपेक्षित आहेत. असे काही टॉपिक्स इथे घेऊन येत आहोत आणि याची एक व्हिडिओ सीरीज चालू घडामोडींची आपण इथे डेली YouTubeला अपलोड करणार आहोत. तर यासोबतच आपण जी पाहिली होती, की प्लॅनिंगची बॅच जी आहे, ती सुद्धा आहे. राठोड एम-पी-एस-सी अकॅडमी मार्फत ऑनलाईन सुद्धा आहे, ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा आहे. तर याचा सुद्धा बरेचसे विद्यार्थी फायदा घेऊ शकतात. अशाच प्रकारे ला YouTubeवर हे जे करंट अफेअर्सचे असतील किंवा इतर विषयाचे जे लेक्चर्स आहेत, तर त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे अभ्यास या येणाऱ्या प्रिलिम्ससाठी होऊ शकतो. तर अशा प्रकारे यासाठी कनेक्टेड राहा. थँक सो मच.